झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। निजामपुरात स्वातंत्र्य दिनी अनोख्या लोकशाहीचे दर्शन। निजामपूरचे विजयपूर करण्यावरून दोन्ही गटात तणाव। ग्रामसेवकांनी मारली दांडी, गावकऱ्यांनी घेतली ग्रामसभा। धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावात स्वातंत्र्य दिनी अनोख्या लोकशाहीचे दर्शन घडले। नियोजित कार्यक्रमानुसार ग्रामपालिकेने ग्रामसभेचे आयोजन करून 18 विषय चर्चेसाठी ठेवले होते। मात्र याच सभेत निजामपूर गावाचे नाव बदलून विजयपूर करण्याचा विषय चर्चेत येणार होता। या विषयाला धरून दोन्ही बाजूचे समर्थक आक्रमक असल्याचे बघून ग्रामसेवक राहुल मोरे यांनी तब्येतीचे कारण सांगून ग्रामसभेला दांडी मारली। तर हे कारण सांगून सरपंच शीतल शहा यांनी ग्रामसभा तहकूब झाल्याचं जाहीर केलं। मात्र गावातील एक गट चांगलाच आक्रमक होत त्यांनी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेतली। अजेंड्यावरील 18 विषयांपैकी 17 विषय तहकूब करीत निजामपूर गावचे नामकरण विजयपूर करण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला। या प्रकारामुळे गावात निर्माण होत असलेला तणाव बघून सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला। तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यासह विस्तार अधिकारी निजामपुरात तळ ठोकून बसले। गावाच्या नामकरणाचा एक गट आग्रही तर दुसऱ्या गटाचा प्रचंड विरोध निर्माण झाल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले। मात्र ग्रामसेवकाने दांडी का मारली, त्यांची चौकशी व्हावी आणि ग्रामसेवकाच्या गैरहजेरीत सरपंचाला ग्रामसभा घेण्याचा अधिकार असताना त्यांनी ग्रामसभा का घेतली नाही असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। प्रतिनिधी हेमंत महाले, झेप मराठी, निजामपूर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।